चला आता आपण जाऊ मध्य भारतातील वनसंपदा असलेल्या व्याघ्र प्रकल्पाच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आहे महत्त्वाचं सेंटर जे चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी म्हणून ओळखलं जातं हे आहे. आणि या ठिकाणी आय एफ एस लेवलच्या ट्रेनिंग या ठिकाणी होतात. हे देशातलं वन प्रशासनाचं महत्त्वाचं ट्रेनिंग सेंटर आहे. तर आता आपण कूच करूया त्याकडे आणि तुम्हाला दाखवूया. त्या ठिकाणी आपल्या पत्रकारांची ट्रेनिंग करता आपण जातो आहे आणि खूप सुंदर असं हे ट्रेनिंग सेंटर आहे ज्या ठिकाणी आता आपण प्रवासाला निघालेलो आहे. तर सर्व विदर्भातील पत्रकार मित्र सोबत आहेत. आता आपण पोहोचलो या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरला. या ठिकाणी महत्त्वाची ट्रेनिंग सुरू झालेली आहे. या ठिकाणी जी आहे वन संवर्धनासंदर्भात ही ट्रेनिंग आहे. इथून तुम्हाला आम्ही नेतो आहे इथून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या बॉटनिकल गार्डन येथे. हे बॉटनिकल गार्डन इसापूरमधील जे आहे बॉटनिकल गार्डन आहे हे वरोरा बल्लारपूर रोडवर आहे. आणि या ठिकाणी अनेक प्रकारचं म्हणजे आता वाघाच्या कातड्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित त्याला वाघाला हे केलेलं आहे. ओरिजिनल कातडीचा हा वाघ आहे आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी संवर्धन आहे. खूप मोठ्या प्रिमायसेसमध्ये हे बॉटनिकल गार्डन आहे. हे बघा की याचा प्रिमायसेस जो आहे तो जवळपास 100 हेक्टराच्या वर याला वसवलेला आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे डोम्स आहेत. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीचे जैवविविधता असणारं म्हणजे अमेरिकेतून आणलेले मासे असतील, त्यासोबतच फुलपाखराचं डोम आहे आणि खूप सुंदर असं हा मोठा प्रिमायसेस आहे. आणि हे दिवसभर बघता येईल अशा पद्धतीचं बॉटनिकल गार्डन हे चंद्रपूरपासून काही अंतरावर हे आहे. फुलपाखराचं डोम त्याच्या आतमध्ये आहोत आपण आणि खूप सुंदर आहे असं. आणि या ठिकाणी फुलपाखरं असतात. तर हा बाहेरून फुलपाखरांचा डोम आहे. बघा तुम्ही त्याच्या गेटवर कसं फुलपाखरांचं प्रतिकृती तयार केलेली आहे. आणि आतमध्ये आपण तुम्हाला त्याचं चलचित्र हे बघू शकता. आपण आहोत बॉटनिकल गार्डनमधील बटरफ्लायच्या या म्युझियममध्ये. बघू शकता लाईव्ह या ठिकाणातलं महत्त्वाचं सेंटर आहे आणि खूप सुंदर अशा पद्धतीने हे तयार केलेलं आहे. आपण तुम्हाला पुढे घेऊन जातो. चला या. बटरफ्लाय या ठिकाणी वास्तव्यात असतात. सुंदर असं वातावरण याच्याकरता या ठिकाणी तयार केलं. पण परत या ठिकाणी बघू शकता की खूप सुंदर पद्धतीने याचं एक वातावरण या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितच हे चंद्रपूर नाही तर बल्लाळ शहामधलं अत्यंत सुंदर असं हे ठिकाण आहे. धन्यवाद. ओरिजिनल वाघाच्या कातडीचं बनवलेलं आहे आणि हा मोरसुद्धा हा ओरिजिनल आहे. याला विशिष्ट म्हणजे केमिकलमध्ये हे करून त्याला परत याला म्हणजे कन्वर्ट करून व्यवस्थित लावलेलं आहे. ओरिजिनल कातडीचं हे या ठिकाणातील हे विशिष्ट आहे. वैशिष्ट्य आहे. आपण बघू शकता किती सुंदर पद्धतीने त्याला रचना केलेली आहे. दुसरा सुद्धा वाघ आम्ही तुम्हाला दाखवतो. तो पण त्याची पण स्किन प्रिझर्व करतो या ठिकाणी. अशा पद्धतीने त्याला या ठिकाणी ठेवलेलं आहे. येणाऱ्या लोकांना वाघ आणि सर्वात कशा पद्धतीचा वाघ होता आणि त्याची कातडी आणि त्याचं रूपांतरण याच्यामध्ये केलं. धन्यवाद. यासोबतच आता आपण हे सर्व बघू शकता. या ठिकाणी अशा पद्धतीची प्रदर्शनी आहे. इतिहास आहे जो चंद्रपूरचा इतिहास या ठिकाणी दिलेला आहे. कशा पद्धतीने चंद्रपूरमध्ये कुठले कुठले राजे होऊन गेलेत आणि कुणाकुणाचं अस्तित्व या ठिकाणी होतं.
अशा पद्धतीचं खूप सुंदर असं हे दृश्य आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी बॉटनिकल गार्डनमध्ये अशा पद्धतीचे बर्ड्स तयार केलेले आहे. हत्तीची प्रतिकृती तयार केलेली आहे आणि खूप सुंदर पद्धतीने त्याला या ठिकाणी केलेलं आहे. आपण पुढे पण जाऊ. हे बघू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या बर्ड्सची माहिती दिलेली आहे आणि त्याला प्रिझर्व केलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा परत वाघ जे आहेत 200 वाघ जवळपास चंद्रपूर फॉरेस्टमध्ये आहेत आणि हे त्या हरणांच्या कातळ्या असतील, त्यानंतर हे वाघ जे आहेत अशा पद्धतीने याला प्रिझर्व केलेलं आहे आणि हे सर्व प्रिझर्व केलेले ओरिजिनल वाघांच्या कातळ्या आणि त्याच्यापासून प्रतिकृती तयार केलेली आहे. खूप सुंदर आहे. बघू शकता की किती सुंदर पद्धती, म्हणजे चंद्रपूरमध्ये किती मोठ्या आकाराचे हे वाघ आहेत. आता त्याची कातडी बघा किती मोठी कातडी आहे आणि हे दृश्य खरंच बघण्यासारखं. या ठिकाणी हे जे आहे हरणाचं, या ठिकाणी सांबार असेल, बिबट असेल, अशा वेगवेगळ्या प्राण्यांचे कातडे आणि त्यासोबतच काही मासे सुद्धा आणि याचं बटरफ्लाय आहे आणि या ठिकाणी गरुड आणि घुबडसुद्धा आपल्याला दिसतील. बॉर्न ओल, एगल ओल आहे ना, हे सुद्धा आहे. खूप पुरातन असं दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसू शकतं. अत्यंत चांगल्या पद्धतीने याला प्रिझर्व केलेलं आहे आणि हे बघण्यासारखं आहे. म्हणून चंद्रपूरचं बॉटनिकल गार्डन हे जे आहे बल्लारपूर वरोरा रोडवर असणारं हे सुंदर असं एक दृश्य यामध्ये आपण बघू शकता. बघा झाडांच्या खोडांचा जो साईज आहे हा बघू शकता. सूर्या आणि मोवई आणि वेगवेगळ्या प्रजातीचे झाडं आणि त्याचं सुद्धा या ठिकाणी त्यांनी हे सर्व पुरातन काळातील आणि त्यासोबतच या ठिकाणी जे झाडांच्या जाती आहेत आणि त्यांच्या त्यांनी हे बनवलेलं नकाशा सुद्धा तयार केलेलं आहे. अशा पद्धतीचं हे बॉटनिकल गार्डन म्हणजे अत्यंत उपयुक्त असं आहे. म्हणजे एक विज्ञानाच्या सोबतच म्हणजे या ठिकाणी काही असे पण डोम तयार केलेले आहेत की त्या ठिकाणी सायंटिफिक सर्व गोष्टींचा समावेश आहे. भौतिकशास्त्राचा आहे, वनसंवर्धनाचा आहे, जैवविविधतेसंदर्भामध्ये या ठिकाणी बोगन जे झाडांच्या गार्डनसुद्धा तयार करण्यात आलेले आहेत. तर याच्यातलं म्हणजे मासे संदर्भामधलं आपण जर सांगितलं तर ज्या ठिकाणी जे अमेरिकेतले मासे आणलेले आहेत त्या ठिकाणी मोबाईल हा अलाऊ नाही. त्याच्यामुळे आपण तिथली शूटिंग करू शकलो नाहीत. प्रत्यक्षात आपण येऊन बघू शकता, कारण फ्लॅशलाईटमुळे ते जे मासे असतात ते डिस्टर्ब होतात आणि ते नैराश्यामध्ये जातील, म्हणून आम्ही या ठिकाणी मोबाईल उपलब्ध त्यांना करू शकलो नाहीत किंवा मोबाईलची त्या ठिकाणी परवानगी नाही. पण या ठिकाणी आपल्याला आम्ही हे सर्व दाखवतो आहे. हे खूप सुंदर असं बॉटनिकल गार्डन आहे आणि हा आमच्या एक ट्रेनिंगमधला हा एक भाग होता. तर निश्चितच उद्या तर आम्ही सफारीला जाणार, म्हणजे त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आम्ही सफारीला जाणार. पण सध्या तरी हे जे आहे बॉटनिकल गार्डन हे अत्यंत सुंदर असं नवीन झालेलं आहे. लोकांच्या प्रसिद्धीपासून दूर असल्यामुळे बऱ्याच या ठिकाणी जाणे येणं. त्याच्यानंतर या ठिकाणी काही शोजसुद्धा आहेत. ते शो बघण्यासारखे आहेत. काही 3D शो आहेत, ते सुद्धा बघण्यासारखे आहेत आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने आणि संपूर्ण एरियाला या ठिकाणातून वेढा मारण्यासाठी सुद्धा एक ट्रेनची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी म्हणजे केलेली आहे. ते पूर्ण तुम्हाला त्या ठिकाणातून चक्कर मारून आणतं. तर निश्चितच आपण हा एक बॉटनिकल गार्डन आपण बघितला पाहिजे. काही फोटोग्राफ्स आम्ही या ठिकाणी काढलेत, ते आवर्जून मी या ठिकाणी आपल्यासोबत शेअर करतो आहे. पण असं हे बॉटनिकल गार्डन निश्चितच एक मध्य भारतातील महत्त्वाचं रूप आहे.